नमो त्यारहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. डोळे उघडून माझ्याकडे पाहत जा. होय, त्याला बघायचं नाही, ते डोळे बंद करायचे नाही. गेले टोक करून पाहायचं बुद्धाकडे माझ्याकडे. हां, त्याला मान घातली, डोळे बंद केली की माणूस गेला वायाला. त्याच्या डोक्यात काही येत नाही म्हणतो. तो मेला मुर्द्यासारखा तिथे बसला असं बुद्ध म्हणतात. त्याला पालीमध्ये म्हणतात पमादो मुच्छनो पदम, म्हणजे मेल्या मुर्दासारखा प्रमादी आहे. डोळे बंद करून असं केलं की झाले ते मेले मुर्दे. भगवान बुद्धाच्या मूर्तीसमोर मेले मुर्दे बसले. 2, 3, 4, 5, 6, 10, 15. त्याला गुंगी म्हणतात किंवा सुस्ती म्हणतात किंवा त्याला आळस म्हणतात. त्यालाच बुद्ध म्हणतात मोठ्या भाषेमध्ये प्रमाद. मग गुंगू नये. प्रवचनात गुंग होणं किंवा गुंगी घेणं झोपणे महान पाप मानलेलं आहे. त्या व्यक्तीला दुर्गतीच आहे, त्याला सुगती नाही. आणि जो जागरूक आहे, सतर्क आहे, शहाणा आहे, प्रज्ञावान आहे, एकदम सावधान आहे आणि टवकारून ऐकतो तो, त्याला मात्र सुगती आहे. भगवान बुद्धांनी प्रत्येक क्षणी माणसाला जागरूक होण्याबद्दल सांगलेलं आहे. एकदम सजग राहण्याबद्दल सांगलेलं आहे. रिझर्व्ह बँकेसमोर जे पोलीस राहतात ते डोळे बंद करतात का? असे मान वाकून बसतात का? ते बसतात पूर्ण असे टवकारून. त्यांची रायफल पूर्ण असते तयार. असं धम्म उपासक, धम्म उपासिका, भिक्खू भिक्खुनी पूर्ण सावधान राहिले पाहिजे जागृतीमुळे. जागृती ही आपलं शस्त्र आहे आणि सतर्कता ही गोळी आपली आहे. सजगता ही पूर्ण नियम धरणं आहे. म्हणून गुंगू नाही. प्रवचनामध्ये भगवान बुद्धांनी रात दिवस सतर्क व्हा, सजग व्हा, जागरूक व्हा, उत्साही बना, उद्योगशील बना. प्रचंड मनाला तुम्ही कामाला लावा, क्षण प्रतिक्षण. आणि ही परिपूर्ण जागृती म्हणजे बुद्ध आहे. परिपूर्ण सजगता म्हणजे बुद्ध आहे. परिपूर्ण सावधानी म्हणजे बुद्ध आहे. परिपूर्ण शहाणपण आणि आपण सर्व अर्थानं पूर्ण आपण त्याला जाणणं म्हणजे बुद्ध आहे. तुम्हाला बुद्ध बनायचं की नाही? काय बुद्ध बनायचं आहे? बुद्ध बना, सामान्य बुद्ध बना तुम्ही, 10 गुणांनी संपन्न. भगवान जेव्हा लोक प्रतिनिधीमध्ये जात होते, लोकांमध्ये जात होते, समाजामध्ये जात होते, तर ते लोकांच्या प्रत्येक मनाला ओळखत होते. प्रत्येक माणसाचं मन भगवान बुद्धाला ताबडतोब कळत होतं. अशी त्यांच्यामध्ये विद्या होती, सर्वज्ञ शक्ती होती, सम्यक संबुद्धी होती. दुसऱ्याच्या मनाला जाणून त्या मनावर तेच पूर्ण बिंबवणं हे बुद्धाच्या महान परिपूर्ण धम्मदेशनेचं लक्ष्य होतं. बुद्धाच्या समोर एकही व्यक्ती हे गुंगला नाही, कधी
सुस्त झाला नाही, डुलकी मारली नाही, किंवा त्याने कोणता गळाटलीपणा केला नाही. आरामशीर माणसानं निवांत बसलं आणि निवांत तिथं राहिलं म्हणजे मापोआप डुलक्या लागतात, गुंग्या लागतात, हे सारे त्याला घेऊन जातात. मार, त्याला मार म्हणलेला. मार म्हणजे तुम्हाला गुंग करणारी शक्ती, मार म्हणजे तुम्हाला बेहोश करणारी शक्ती, की समजूच नाही तुम्ही कुठं बसला, तुमचे पाय कसे, तुमचे हात कसे, तुमचे डोळे कसे, तुमचे इंद्रिय कसे तुम्हाला समजूत नाही, असा तुमच्यामध्ये मार घुसत असतो तो. आणि हा सर्वात मोठा मार आहे. आणि याला नाव आहे पालीमध्ये दुष्ट मनाची प्रवृत्ती. आणि ती तुम्हाला खेचत 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 खड्ड्यामध्ये नेऊन बसवते. ती अज्ञानाच्या खड्ड्यामध्ये, अविद्येच्या खड्ड्यामध्ये, न समज झालेल्या खड्ड्यामध्ये, बेपर्वाई केलेल्या खड्ड्यामध्ये, अनकॉन्शियस म्हणजे अजागरूकपणा केलेल्या खड्ड्यामध्ये तुम्हाला दाबायला हे सतत टपलेली असते. ही एक मारसेना आहे. आणि या मारसेनेला पहिला हा आहे आळस, सुस्ती, गुंगी आणि डुलकी मारणं. हा पहिला सैनिक आहे हा. आणि त्याला साथ देते ते पूर्णपणे अगदी लोभ. कर म्हणते, कर टाकण्यामध्ये डोळे बंद करून घे, एक डुलकी हाण म्हणते. हे लोभ मोठा खराब आहे. आणि याला साथ देते पूर्ण अहमपणा, मीपणा, झोपणा म्हणते. कोणाची माय आहे का म्हणे आपलं उठवायला, एक डुलकी हाण म्हणते ती. आणि असा अहंकार आपल्याला वाईट काम करायला सांगतो. आणि त्याला साथ देते द्वेष, त्याला साथ देते मत्सर, त्याला साथ देते गळाटलेपणा, त्याला साथ देते कमजोरी, मनाची कमजोरी, त्याला साथ देते पूर्ण क्रोध, आणि त्याला साथ देते लोभ. आणि हे सारी सेना आपल्यावर झडप मारते. आणि आपला कमजोर निष्क्रिय अशा प्रकारे आपल्याला पूर्ण आपली हवा काढून घेते ती. आणि मेल्या मुर्द्यासारखं आपल्याला जागेवर बसवते, बुद्धाच्या विहारात बसवते, ध्यान साधनेच्या 10 दिवसाच्या शिबिरात बसवते. म्हणून असं बसलं पाहिजे. असं नाही करायचं, असं करायचं नाही, असं बसलं पाहिजे पूर्ण टाईट, पाठीचा कणा एकदम टाईट. भगवान बुद्ध कसे बसले, असे बसले का, असे आहेत का भगवान? असे बसलेले आहेत. भगवान बुद्धासारखं बसलं शिका ना, एकदम टाईट, पाठीचा कणा एकदम सरळ आणि छाती पण सरळ. हे भगवान बुद्धाची पोझिशन म्हणजे सर्वांग गुणवत्तेची पोझिशन आहे. आणि या पोझिशनला, या भावमुद्रेला जेव्हा आपण धारण करतो तेव्हा एक एक बोधीचे गुण, विद्वान बनायचे गुण, महान ज्ञानी बनायचे गुण, 7 गुण आपले वाढतात. एका गुणातून सतर्कता किंवा स्मृतिवान, सजगपणा, एकदम जागरूक, या एका गुणातून तुमचे 7 गुण वाढत राहतात. आणि म्हणून जन्मभर भगवान बुद्धांनी प्रत्येक विहारामध्ये, श्रावस्ती बुद्ध विहारात, राजगृह बुद्ध विहारात, कौसंबी बुद्ध विहारात, वैशाली बुद्ध विहारात, सारनाथ बुद्ध विहारात, बुद्धगया येथील वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा भगवान बसले, तिथे उर्वेला काश्यपच्या विहारात नदी काश्यपाला, गया काश्यपाला हे 1003 ब्राह्मण आले. भगवान बुद्धांनी त्यांना 7 दिवसामध्ये जिवंत भिक्खू बनवलं. आता ते मेल्या मुर्द्यासारखे होते. भगवान बुद्धांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या धम्मदेशना दिल्या, त्या बसून दिल्या, कधी उभं राहून दिल्या. जास्तीत जास्त बुद्धाच्या धम्मदेशना ह्या बसून आहेत. म्हणून त्याची पोझिशन, त्याची भावमुद्रा होती असा पद्मासनावर हात, आणि असा तुम्हाला धम्मदेशनीचा हात.
हे धम्मदेशनीचा हात भगवान बुद्ध धम्मदेशना करत आहेत. याच्यामधून काय तुम्ही शिकायचं? काय शिकायचं सांगा ना. काय शिकले मग तुम्ही? याच्यातून काय तुम्ही शिकायचं? याच्यातून शिकायचं आपलं मन हे शील समाधी प्रज्ञा या मार्गातून धम्मचक्रामध्ये नेत. हे भगवान बुद्धाचं धम्मचक्र आहे. हे प्रतिकात्मक आहे. हे शील, हे समाधी, हे प्रज्ञा, हे तीनच धम्म माणसाला धम्मचक्रामध्ये नेतात. जे धम्मचक्र सर्व जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढते. धम्मचक्र म्हणजे जन्म 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 जे संसाराचे लोक मेल्यानंतर फेरी मारतात त्याच्यातून त्याला मुक्तीचा मार्ग म्हणजे शील. शीलवान बना. शीलाला डाग लागू देऊ नका. हत्या करायची मनात विचारच येऊ देऊ नका. चोऱ्या करायचं मनात विचारच येऊ नका. अरे ते 200 रुपये पडले ते पलीकडे, अरे बघा कुठे पडले 200 रुपये 10 रुपये. आता काल काल तिथं त्या खात्याचं 10 रुपये पडले होते तर इथून एक बाई तिथं आली. कुठं आहेत नाही पैसे? म्हटलं मला माहीत नाही. अशा प्रकारे कुठं काही पडलं. सोन्याची चेन पडली, सोन्याचं 1 पीस 2 पीस पडले, सोन्याची एकदाणी पडली किंवा 500 रुपयाची घडी गेलेली नोट पडली तरी आपण उचलू नये. तो मनाचा शील भाव आहे. हे शीलाचं शुद्ध पालन आहे. तुम्ही उचललं ते उचलल्याबरोबर तुमचं शील तुटलं. कारण तुमच्या मनात त्याबद्दल लोभ आला. जसा लोभ जागला तसं तुम्ही 500 रुपयाची नोट उचललीच. का उचलली की नाही? म्हणून 500 रुपयाची नोट असो, 100 रुपयाची नोट असो, 200 रुपयाची नोट असो, 10 रुपयाचं कॉईन असो, आपण रस्त्यावरला किंवा कुठलंही न उचलल्यामुळं आपण बुद्धाच्या गुणामध्ये येतो. आणि उचललं म्हणजे आपण भूताच्या म्हणजे बुद्धू बनतो. आपण तिथं लोभ बनवतो. लोभाचा संस्कार सुरू केला आपण, ते उचललं आणि मग लोक म्हणतात ही उचलतच राहते. म्हणतात ही उचलतच राहते. हा उचलतच राहतो. ही उचली आणि उचला असे लोक आपल्याला नाव ठेवतात. ही उचली आहे, हे उचलाय, हे उचलाय. म्हणून आपल्यावर ब्लेम घेऊ नका, आपली निंदा होऊ देऊ नका. भगवान बुद्धाचं हे सर्वात मोठं धम्मदेशनीचं रूप आहे. असं ते शील समाधी प्रज्ञा. शील हे पुरुषांचं आभूषण आहे, स्त्रींचं सौंदर्य आहे, पुरुषांचा मान आहे. शील हे पुरुषांचं ब्युटिफुल अशा प्रकारचं वर्तन आहे शील. आणि स्त्रियांचं शील हे सर्वात मोठा अलंकार आहे. शील पालन करणारी माऊली, शील पालन करणारी मुलगी ही सुंदर दिसते. मग ती कोणत्याही कलरची असो, कोणत्या रंगाची असो, पण शील पालन करणारी स्त्री, कुलवान स्त्री ही अति सुंदर दिसते. तिला जास्त मान मिळतो, तिचं नाव जास्त वाढते. साऱ्या वस्तीमध्ये तिला लोक नाव बोट ठेवत नाही. ही कुलवान स्त्री, ही माऊली, ही आई शीलवान आहे. हे वाईट मनात भावना आणत नाही, हे पाप भावना मनात आणत नाही, हे कुणाला मारायचं मनात आणत नाही, कुणावर दात खात नाही, कुणावर डोळे वटारत नाही, कुणावर जळत नाही, कुणाचं लुटत नाही, कोणाचं उचलून काय आणत नाही. तांब्या कपडे साड्या काही बी हो, हे उचलून आणणारी पोरगी नाही. आणि ही अभद्र बोलत नाही बाई, ही चुगल्या चहाड्या लावायचं काम करत नाही. या घरातली आग त्या घरात, त्या घरात या घरात असे घर पेटवायचे कामं करत नाही ही बाई, ही माऊली, हे मुलगी असं म्हणून लोक तिला शीलवान समजतात. अशा प्रकारे
हे भगवान बुद्धाची धम्मदेशना शील सांगते. शीलवान बना आणि महान कीर्ती कमवा. शीलवान बना आणि परिपूर्ण सर्वत्र गौरव आपला वाढवा. शीलवान बना आणि समाजाची शान ठेवा. शीलवान बना आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अजरामर करा. शीलवान बना आणि बुद्ध धम्माची ओळख तुमच्या शीलानं साऱ्या जनतेला दाखवा. अशा प्रकारे ज्याचं शील पवित्र आहे त्याला समाधी लागते. डोळे बंद करून असे सरळ मान करून एका सेकंदात समाधी लागते या श्वासावर. आणि श्वासावर तुम्ही 20 मिनिट जरी राहिले, 20 मिनिट जर तुम्ही श्वासावरच निर्मळ एकाग्र केलं, निर्विकार एकाग्र केलं तर तुम्हाला लगेच 2 पहिले फळं मिळतील. मन शांत होईल आणि मन स्थिर होईल. हे पहिले 2 फळं, त्यानंतर 28 फळं मिळतील तुम्हाला. दररोज जर तुम्ही बसलात तर शिलाच्या प्रभावामुळे तुमची सम्यक समाधी अत्यंत चांगली तुम्हाला लाभ देत राहील. आणि शिलाचा प्रभाव, समाधीचा प्रभाव तुम्हाला प्रज्ञावान बनवेल. तुमच्यामध्ये प्रज्ञा जागत राहील. अशा प्रकारे हे बुद्धाच्या भावमुद्रेमध्ये महान धम्मदेशना भावमुद्रा याच्यातून समाज शीलवान बनावा, समाज समाधीवान बनावा, समाज प्रज्ञावान बनावा. हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. शीलवान बनणं म्हणजे खरं धम्मवान बनणं. समाधीवान बनणं म्हणजे खरं धम्मवान बनणं. प्रज्ञावान बनणं म्हणजे खरं धम्मवान बनणं. यामध्ये आपल्या जीवनाला, या जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होते. आपला जन्म मरणाचा फेरा इथं बंद होतो. सर्वांचं मंगल हो. सब्बे सत्ता सुखी हुंतु. सब्बे पसंतु मा कंची